बी ए भाग 2 सेमिस्टर 4 या चौथ्या सेमिस्टरमधलं 5वं युनिट आणि 5व्या युनिटमधलं हे शेवटचं प्रकरण आहे 5.6 मोबाईल बँकिंग. मोबाईल बँकिंग म्हणजे काय हे आपल्याला या प्रकरणामध्ये शिकायचं आहे. ई बँकिंगमधील ई हे अक्षर इलेक्ट्रॉनिक्ससाठी वापरण्यात येते. ई बँकिंगचे संपूर्ण रूप इलेक्ट्रॉनिक बँकिंग असे आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा उपयोग करून केल्या जाणाऱ्या बँक व्यवसायाला ई बँकिंग असं म्हणतात. म्हणजे ती ई बँकिंग त्याला असं म्हटलं जाते. बघा, ई बँकिंगमधील ई हे अक्षर इलेक्ट्रॉनिक्स साठी वापरण्यात येते. ई बँकिंगचे पूर्ण रूप आहे इलेक्ट्रॉनिक बँकिंग, आहे की नाही. इलेक्ट्रिक माध्यमाचा वापर करून केल्या जाणाऱ्या व्यवसायाला ई बँकिंग असं म्हटल्या जाते. ई बँकिंगमध्ये प्रामुख्याने इंटरनेटचा उपयोग केला जातो. त्यासाठी सर्व बँका संगणकीकृत केल्या जातात. बँकांच्या दैनंदिन व्यवहारात कागदपत्रे किंवा च्या ऐवजी संगणकाचा उपयोग केला जातो. म्हणजे यामध्ये इंटरनेट आणि संगणकाचा वापर या ई बँकिंगसाठी केला जातो. तर आपल्याला ई बँकिंग जर अजून बघायचं असेल तर त्यासाठी सर्व बँका ह्या संगणकीकृत म्हणजे कम्प्युटराईज झालेल्या असाव्यात. बँकाच्या दैनंदिन व्यवहारात कागदपत्र लेझरच्या ऐवजी संगणकाचा वापर केला जातो. बँकांच्या दैनंदिन व्यवहारात कागदपत्रे लेझर याचा वापर कमी होऊन संगणकाचा वापर हा वाढलेला आपल्याला ई बँकिंगमध्ये दिसून येतो. बँकाचा कारभार कागदपत्र विरहित असतो. व्यवहारांच्या सर्व नोंदी संगणकामध्ये आपोआप होत असतात, त्या केल्या जातात. पैसे भरणे, पैसे हस्तांतरण करणे, पैसे काढणे यासारख्या व्यवहार कोणतीही व्यक्ती इंटरनेटद्वारे करू शकते. त्यामुळे ग्राहकांना बँकेशी व्यवहार करताना प्रत्यक्षपणे बँकेत जावे लागत नाही. त्यामुळे एक चांगली पद्धत आपण आहे तिथून या बँकिंग प्रणालीचा लाभ घेऊ शकतो. आपण त्याला एक संकेतस्थळ असं म्हणतो, ज्याला वेबसाईट म्हटले जाते. या संकेतस्थळावर जाऊन आपले व्यवहार ते करू शकत असतात. त्यामुळे ग्राहकांना बँकेत येऊन बराच वेळ थांबणे, त्यांचं कामामध्ये अडथळा निर्माण होणे ह्या गोष्टी यामध्ये टाळल्या जातात. आपल्या गरजेनुसार ग्राहक केव्हाही बँकेची व्यवहार करू शकतात. त्यामुळे ई बँकिंग हे ग्राहकांच्या दृष्टीने वरदान ठरल्याचं म्हटल्या जाते. त्यानंतर हे 5.7 ई वॉलेट छोटे छोटेसे कन्सेप्ट टाईप प्रकरण आहेत. 5.7 ई वॉलेट. तर बघा, आजकाल स्मार्टफोनद्वारे वेगवेगळ्या ई वॉलेटच्या सुविधा ग्राहक प्राप्त करू शकतात. त्यासाठी ग्राहक आणि विक्रेता दोहोंकडे इंटरनेट असणे हे अत्यंत आवश्यक आहे. ई वॉलेटमध्ये ग्राहकांचे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड याशी ते जोडलेलं असते. रक्कम हस्तांतरित करण्यासाठी किंवा ऑनलाईन खरेदीसाठी या वॉलेटचा उपयोग करण्यात येतो. कारण आज आपण जर पाहिलं तर क्रेडिट कार्ड असेल, डेबिट कार्ड असेल, तर ह्या जवळपास प्रत्येक ग्राहकाला ह्या बँका आज प्रोव्हाइड करत आहेत. तर या ई वॉलेटमध्ये ग्राहकांचे क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड हे त्याशी जोडले जाते व रक्कम हस्तांतरित करण्यासाठी किंवा ऑनलाईन खरेदीसाठी या वॉलेटचा उपयोग करण्यात येतो. त्यानंतर एक कोअर बँकिंग. कोअर बँकिंग ही सुद्धा एक महत्त्वपूर्ण संकल्पना या आजच्या आधुनिक काळामध्ये आपल्याला पाहावयास मिळते. तर कोअर बँकिंग म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आपल्याला कोअर बँकिंगची वैशिष्ट्ये अभ्यासणं अत्यंत आवश्यक आहे. पहिलं वैशिष्ट्य आहे ग्राहक आणि बँक. बघा, ग्राहक आणि बँक पहिलं वैशिष्ट्य आहे. ग्राहक आणि बँक यांच्यातील व्यवहार हे प्रामुख्याने इंटरनेटवर आधारित असणे हे ई बँकिंगचे वैशिष्ट्य आहे. म्हणजे ह्या इंटरनेटच्या माध्यमातून हे व्यवहार पूर्ण केले जातात. देशातील विविध बँका आपल्या ग्राहकांना बँकिंगच्या सर्व सुविधा इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध करून देतात. ग्राहकांना आपला संगणक इंटरनेटवरून बँकेच्या वेबसाईटच्या माध्यमातून आपल्या बँकेशी कनेक्ट केला जातो आणि ग्राहकांना बँकेने उपलब्ध करून दिलेल्या सर्व सुविधांचा योग्य उपयोग करून ते घेऊ शकतात. बँकेच्या वेबसाईटवर म्हणजे संकेतस्थळावर बँकेची माहिती, कर्जाचे प्रकार, व्याजदर, बँकेची शाखा इत्यादी सगळी माहिती यामध्ये दिली जाते. त्यामुळे ग्राहक आणि बँक एक चांगला संबंध या कोअर बँकिंगमुळे आल्याचं दिसून येते. आणि 24 तास ही सेवा सुरू राहत असल्यामुळं ग्राहक आपल्या सोयीनुसार, आपल्या वेळेनुसार हे सगळे व्यवहार तो पूर्ण करत असतो. त्यामुळं हे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य
या कोर बँकिंगचं आहे. दुसरे बँक आणि बँक, दोन बँकांमध्ये सुद्धा संबंध असणे आवश्यक आहे, तरच ग्राहकांचे व्यवहार हे वेगाने होऊ शकतात. आणि म्हणून बँक आणि बँक ई बँकिंगमुळे बँकांना आपसात देवाणघेवाण करणे, व्यवहार करणे हे अत्यंत सोपे झाले आहे. बँकांना आपसात विविध कारणामुळे अंतिम बँकिंगचे व्यवहार करावे लागतात. त्यासाठी इलेक्ट्रॉनिक साधनाचा उपयोग त्यांना करावा लागतो. बँकांच्या आपसातील व्यवहारांमध्ये या एक्स्ट्रानेट ही सेवा ई बँकिंगच्या व्यवहारात केवळ बँकापुरतीच मर्यादित ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे बँकांमधील व्यवहार या माध्यमातून केले जातात. हे पण व्यवहार 24 तास सुरू राहत असल्यामुळं बँकेला दुसऱ्या बँकेत जरी व्यवहार करायचा असेल तरी ते अत्यंत सोयीचं असल्याचं दिसून येते. त्यानंतर बँक आणि केंद्रीय बँक. बघा, केंद्रीय बँक ही बँकांची बँक आहे, बरोबर आहे. म्हणजे बँकांवर नियंत्रण ठेवणारी ही केंद्रीय बँक असल्यामुळं बँक आणि केंद्रीय बँकमध्ये दररोजच्या व्यवहाराचे संबंधित असतात किंवा दररोजच्या व्यवहारांवर केंद्रीय बँक ही नजर ठेवू शकते. त्यामुळं बँक आणि केंद्रीय बँक यांच्यामधील संबंध हे दररोजच येत असल्याचं दिसून येते. तर बघा, देशातील सर्व बँकांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ही केंद्रीय बँकेची असते आणि त्यामुळं केंद्रीय बँक या सगळ्या बँकांवर नजर ठेवून असते. त्यामुळे सर्वच बँकांशी केंद्रीय बँकेचा नेहमीच संबंध येतो. त्यासाठी ई बँकिंगचा उपयोग करण्यात येतो. देशातील प्रत्येक बँक केंद्रीय बँकेच्या एक्स्ट्रानेटने जोडल्या गेलेली असते. त्यामुळे प्रत्येक बँकेला आपल्या व्यवहाराची माहिती केंद्रीय बँकेला तत्काळ विनाविलंब देणं हे गरजेचं असतं. तसेच अडचणीच्या वेळी तत्काळ मदतसुद्धा त्यांना केंद्रीय बँकेकडून ई बँकिंगच्या माध्यमातून मिळू शकते. देशातील बँका इतर बँकाशी व्यवहार करू शकतात. आपल्या सर्व व्यवहाराची माहिती त्यांना द्यावी लागते. हुंड्याची पुनर्वटन करणे, कार्यात आलेल्या अडचणीचा उपाय विचारणे, खुल्या बाजारातील रोख्याचे खरेदी विक्रीसाठी सल्लामसलत करणे, कर्जाची मागणी करणे, केंद्रीय बँकेकडे पैसे स्थानांतरित करणे इत्यादी अनेक कार्य या बँक आणि केंद्रीय बँकमध्ये होत असतात. त्यासाठी सुद्धा कोर बँकिंग ही अत्यंत महत्त्वाची ठरलेली आहे. त्यानंतर नंबर 4, केंद्रीय बँक आणि बँक. म्हणजे केंद्रीय बँकेला सुद्धा काही सूचना, काही व्यवहार हे बँकांशी करायचे असतात. त्यामुळं या दोघांमधला सुद्धा संबंध अत्यंत कोर बँकिंगच्या माध्यमातून अत्यंत जवळचा आल्याचं दिसून येते. आणि नियंत्रण ठेवणं, वॉच ठेवणं हे सुद्धा केंद्रीय बँकेला इतर बँकाच्या संदर्भात सोपं झाल्याचं या कोर बँकिंगमुळं दिसून येते. त्यानंतर ई बँकिंगचे फायदे काय आहेत? तर ग्राहकाच्या दृष्टीनं फायदे, अर्थात ग्राहकाला 24 तास ही सेवा उपलब्ध होत असल्यामुळं ग्राहक आपल्या सवडीनुसार, आपल्या वेळेनुसार हे बँकिंग व्यवहार पूर्ण करते आणि त्याचा वेळ वाचतो. त्याला बँकेच्या शाखेत यायचं गरज नाही, त्याला लाईनमध्ये टाटळत राहायची गरज नाही, त्याचा वेळ वाया जायची कोणत्याही प्रकारची शक्यता राहत नाही. त्यामुळं ई बँकिंगचे फायदे ग्राहकाच्या दृष्टीनं खूप मोठे असल्याचे दिसून येते. आणि वर जसं आपण शिकलं की ई बँकिंग असेल किंवा कोर बँकिंग असेल, यामुळं एक प्रकारचं जे ग्राहक आहेत त्यांना एक प्रकारचं वरदान या माध्यमातून लाभल्याचं दिसून येते. आणि देशाच्या सुद्धा अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं हे अत्यंत वेगवान व्यवहार होणं हे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यानंतर नंबर 2, बँकेला फायदे. तर बँकेलासुद्धा बरेचसे फायदे या कोर बँकिंगमुळे झालेले आहेत. तर ई बँकिंगच्या तंत्रज्ञान स्वीकार केल्यामुळे बँकेच्या कार्यसंचालनाच्या दृष्टीनेसुद्धा मोठे फायदे झालेले आहेत. कार्यसंचालनाच्या खर्चातसुद्धा मोठ्या प्रमाणात घट या कोर बँकिंगमुळे झालेली आहे. त्याने नफ्यात वाढ होऊन व्यवसाय लाभदायक होत आहे. ई बँकिंगमुळे बँकाच्या कार्यालयीन कामात घट झाली आहे. सर्व व्यवहार संगणकामार्फत केले जात असल्याने हे संगणकात साठवून ठेवले जातात. सर्व सुलभ कार्य ई बँकद्वारे होत असल्याने कार्याची शिथिलता कमी झाली. ग्राहकांच्या आणि बँकेच्या वेळेची बचत असल्याने अधिक उत्पादक कार्यामध्ये हा वेळ सत्कर्मी लावण्यात येत आहे. त्यामुळं बँकांच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण लाभ या कोर बँकिंगमुळं झालेले आहेत. त्यानंतर नंबर 3, केंद्रीय बँकेला फायदे. वर जसं आपण पाहिलं की केंद्रीय बँकेला नेहमीच नियंत्रण या बँकांवर ठेवावं लागते, त्यांच्या दृष्टीने सुद्धा खूप सगळे फायदे या कोर बँकिंगमुळे झालेले आहेत. की ई बँकिंगच्या कार्यप्रणालीमुळे केंद्रीय बँकेला देशातील विविध बँकांशी विनाविलंब संपर्क प्रस्थापित करणे हे शक्य झालं आहे. त्यामुळे केंद्रीय बँकेच्या कार्यात सुसूत्रता निर्माण झाली. ई बँकिंगच्या विकासामुळे बँकांची बँक म्हणून केंद्रीय बँकेला जी जबाबदारी पाडावी लागते त्यात लवचिकता निर्माण झाली आणि यामुळे केंद्रीय बँक अत्यंत तत्परतेने आपले कर्तव्य पार पाडू शकते. निश्चितच कोर बँकिंगमुळं या सगळ्या गोष्टी
या बँकेला शक्य झालेले आहेत आणि म्हणून कोर बँकिंग केंद्रीय बँकेच्या दृष्टीनेसुद्धा फायद्याचं आहे. त्यानंतर आहे सरकारला फायदे. सरकारलासुद्धा अनेक गोष्टी या माध्यमातून कोर बँकेच्या माध्यमातून करणे शक्य झालेले आहे. बघा, ई बँकिंगच्या विकासामुळे देशातील विकासाला गती प्राप्त झाली आहे. ई बँकिंग विकसित झाल्याने एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य मानलं जातं. या पद्धतीमुळे बँकिंग क्षेत्रामध्ये झपाट्याने विकास घडून आल्यामुळं सरकारला बऱ्याच वेळा ग्राहकाच्या अकाउंटमध्ये काही पैसे पाठवायचे असतात किंवा ग्राहकाकडून काही येणे असतात, जसं टॅक्सच्या स्वरूपात, ते सुद्धा कोर बँकिंगमुळं वेगवान झाले, फास्ट झाले. सरकारलासुद्धा खूप मोठा फायदा कोर बँकिंगचा झालेला आहे. त्यानंतर हे समाजाला फायदे. जसं ग्राहकाला फायदा होतात ते समाजाला फायदे, की देशाच्या समाजात ग्राहक, उत्पादक, व्यापार, विक्रेते, निर्यातदार, आयातदार असे अनेक सर्वच या घटकांना या कोर बँकिंगचे फायदे झाल्याचं दिसून येते. कारण व्यवहार फास्ट झाले, हवा त्यावेळी तुम्ही ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातून व्यवहार पूर्ण करता. त्यामुळे समोरच्याचे सुद्धा काही गरजा जर असतील त्यासुद्धा सोडवणे अत्यंत सोपं या कोर बँकिंगमुळे झाल्याचं दिसून येते. अशा प्रकारे 5.8 हे एक प्रकरण किंवा एक संकल्पना असलेलं प्रकरण या ठिकाणी संपलं. ई बँकिंगचे तोटे. ई बँकिंगचे तोटे त्यांनी या ठिकाणी सांगितले. हा 5.8 मधलाच काही प्रकार आहे. ई बँकिंगचे तोटे. पहिला आहे सिस्टीममधील अडथळे. बऱ्याच वेळा सिस्टीममध्ये काही अडथळे येतात, जसं की सर्व्हर डाऊन असणं, लाईट नसणं किंवा इतर काही केबल तुटणं वगैरे, या मोठ्या जे टावर्स वगैरे असतात तिथचा काही प्रॉब्लेम नाही. या सगळ्यामुळे सुद्धा ई बँकिंगमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यानंतर नंबर 2, फसवेगिरीची शक्यता. बऱ्याच वेळा फसवेगिरीसुद्धा होऊ शकते. आपला पासवर्ड, OTP वगैरे जर दुसऱ्याकडे गेला तर त्यावेळी त्या ग्राहकाचं फसवणूक होऊ शकते. हा सुद्धा एक तोटा या ई बँकिंगचा सांगितला जातो. त्यानंतर नंबर 3, ग्राहकाच्या सवयी बिघडतात. बघा, ग्राहकांना बऱ्याच वेळा ई बँकिंगच्या माध्यमातून किंवा आपण पाहिलं की डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून बऱ्याच वेळा जास्तीचे पैसे मिळतात. त्यावेळी त्याच्या सवयीमध्ये बदल होऊ शकतो आणि बऱ्याच वेळा या ऑनलाईन बँकिंगमुळं काही सवयी बिघडल्यामुळे सुद्धा ग्राहकांना तोटा होऊ शकतो. म्हणजे खर्चही वाढ होऊ शकतो. जसं की ऑनलाईन खरेदी केल्या जात असल्यामुळं किती रुपयाचं माल आहे, किती रुपयाचं हे तिथं पाहिल्याच जाते, पण जास्तीची खरेदी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतर त्यामुळे ग्राहकाच्या सवयी बिघडतात. ह्या सुद्धा ई बँकिंगचा तोटा सांगितला जातो. त्यानंतर नंबर 4, बँक ग्राहक वैयक्तिक संबंध राहत नाही. बघा, ग्राहक आणि जो बँक आहे यांच्यामध्ये जे वैयक्तिक संबंध असतात, यांचे जे व्यवहार, दैनंदिन व्यवहार असतात, यामुळे त्यांच्यामध्ये एक दृढ संबंध निर्माण होतो आणि त्यामुळे बँकांवरची विश्वासार्हता ही वृद्धिगत होत आल्याचं आपल्याला इतिहासामध्ये तसे आपण पाहू शकतो, की या व्यक्तिगत संबंधातून खूप मोठे मोठे व्यवहार ग्राहकांनीसुद्धा पूर्ण केले आणि बँकांनासुद्धा त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ झाल्याचं आपल्याला दिसून येते. पण ई बँकिंगमुळं काय झालेलं की बँक आणि ग्राहक यांच्यामध्ये वैयक्तिक संबंध नसल्यामुळे, डायरेक्टली संबंध, प्रत्यक्ष संबंध येत नसल्यामुळं असे काही तोटेसुद्धा ई बँकिंगचे पाहावयास मिळतात, की त्यामुळे व्यवहारावर परिणाम त्याचा निश्चितच होत असतो. त्यानंतर नंबर 5, ग्राहक सिस्टीमच्या आहारी जातात. जर सिस्टीम चांगली असेल तरच त्या ग्राहकाला ती सेवा मिळते. तर सिस्टीममध्ये काही गडबड असेल तर मात्र ग्राहकांना त्या सेवा मिळत नाहीत. बऱ्याच वेळा ओव्हरलोड त्याच्यावर येतो किंवा सिस्टीममध्ये प्रॉब्लेम असतो. अशावेळी त्या ग्राहकांना त्याचे व्यवहार ठरल्यावेळी पूर्ण करता येत नाहीत. हे सुद्धा ई बँकिंगचे तोटे सांगितले जातात. त्यानंतर 5.9 RTGS. 5.9 RTGS, NEFT. आज आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात रकमा जर आपल्याला एका अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायच्या असतील तर RTGS किंवा NEFTचा वापर आज सर्वसामान्य झालेला आहे. सगळेच लोक या पद्धतीचा अवलंब करतात. त्यामुळं RTGS किंवा NEFT याच्यामधील या संकल्पना आणि यामधील भेद सुद्धा समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर सुरुवातीला आपण RTGS म्हणजे काय बघूया आणि मग NEFT म्हणजे काय बघू. RTGS, बघा, RTGSचा उपयोग मोठ्या उद्योग संस्था व कंपन्या करतात. मोठ्या मोठ्या रकमा जेव्हा त्यांना एकमेकांना ट्रान्सफर करायच्या असतात तेव्हा त्या कंपन्या, त्या उद्योग संस्था ह्या RTGSचा वापर करतात. आज आम आदमीसुद्धा RTGSचा वापर करताना दिसून येतात. तर बघा, RTGSचा उपयोग मोठ्या उद्योग संस्था व कंपन्या करतात. तर NEFTचा वापर, NEFT या माध्यमाने छोटे बचत खातेधारक असतील हे पैसे हस्तांतरण करण्यासाठी वापरतात.
नंबर 2 आहे RTGSमध्ये. RTGSद्वारे कमीत कमी 2 लाख रुपये हस्तांतरित करणे अनिवार्य असते. 2 लाखापर्यंत तुम्ही रक्कम हस्तांतरित करावा. आज बहुतेक ही मर्यादा कमी झालेली आहे. तर RTGSद्वारे कमीत कमी 2 लाख रुपयेपर्यंत रक्कम हस्तांतरित करता येते. तर NEFTच्याद्वारे किमान पैसे पाठवण्याची कोणतीही मर्यादा नाही. म्हणजे आम आदमीसुद्धा NEFTचा वापर करू शकतो, जो छोट्या रकमेपासून मोठ्या रकमेपर्यंत कितीही रक्कम तो पाठवू शकतो. त्यानंतर आहे नंबर 3 RTGSमध्ये. RTGSद्वारे पैसे पाठवल्यास लगेच हस्तांतरित होतात. लगेच ते दुसऱ्याच्या अकाउंटवर आपल्याला जिथं पाठवायचे त्या अकाउंटवर ते पैसे ट्रान्सफर होतात. तर NEFTद्वारे पैसे हस्तांतरित होण्यास थोडा वेळ लागतो. म्हणजे सकाळचे पैसे तुमचे दुपार किंवा संध्याकाळपर्यंत पोहोचतात, त्याला थोडा वेळ लागतो NEFTला. त्यानंतर नंबर 4 RTGSद्वारे पैसे पाठवण्यासाठी 2 ते 5 लाख रुपये यासाठी कमाल 30 रुपये, तर 5 लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम पाठवायची असेल तर 55 रुपये शुल्क लागते. आज RTGSनं बरंचसे शुल्क RTGSच्या माध्यमातून पैसे पाठवण्याचे शुल्क आज कमी झालं. पण जेव्हा ते योजना अंमलात आणली होती तेव्हा 2 लाख ते 5 लाख रुपयापर्यंतच्या रकमेला 30 रुपये चार्ज द्यावं लागत होते आणि 5 लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम यासाठी कमाल 55 रुपये. या 5 लाख रुपयापेक्षा मोठी रक्कम जर तुम्हाला हस्तांतरित करायची असेल तर 55 रुपये तुम्हाला शुल्क द्यावं लागत होतं. NEFTमध्ये जर आपण पाहिलं तर NEFTच्या द्वारे पैसे पाठवण्यासाठी 1 लाख रुपयापर्यंत 5 रुपये, 1 लाख रुपये ते 2 लाखापर्यंत कमाल 15 रुपये, तर 2 लाखापेक्षा जास्त रक्कम जर तुम्हाला पाठवायची असल्यास तर 25 रुपये एवढं शुल्क तुम्हाला NEFTच्या माध्यमातून लागत होतं. आज हे सगळे दर कमी झाल्याचे आपल्याला आज प्रत्यक्षामध्ये आपण बँकिंग व्यवहार करतो तेव्हा आपल्या असं लक्षात येते की हे सगळेच दर कमी झालेले आहेत आणि त्यामुळे NEFT असेल किंवा RTGS असेल तर मॅक्झिमरित्या आज RTGSचाच मोठ्या प्रमाणावर वापर आज बँकांमध्ये होताना आपण पाहतो आणि ग्राहकांसाठी एक सोयीची ती व्यवस्था झालेली आहे. त्यामुळं त्यांचे खरेदीचे व्यवहारसुद्धा वाढलेत, पैसे हस्तांतरणाचे व्यवहारसुद्धा मोठ्या प्रमाणात RTGSच्या माध्यमातून किंवा NEFTच्या माध्यमातून होताना दिसून येईल. एकूणच काय तर ह्या बँकिंग सेवामधील ज्या अद्ययावत सेवा आज निर्माण झालेल्या आहेत ह्या बँकिंग क्षेत्रासाठी आणि एकूणच देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या अद्ययावत सेवा आहेत. यामुळं ग्राहकांना, बँकांना, संस्थांना, कंपन्यांना या सगळ्या स्तरातील घटकांना हे जे बँकिंगच्या सेवा आहेत ह्या एक प्रकारचं वरदान म्हणून मानलं जाते. कारण आज आपण पाहतो की बँकिंग क्षेत्रामध्ये हे जे आमूलाग्र बदल झालेत यामुळं बँकिंग क्षेत्राने तर काट टाकलेच, पण देशाच्या अर्थव्यवस्थेलासुद्धा उभारी मिळण्यासाठी अत्यंत वेगवान असे व्यवहार या अद्ययावत सेवांमुळे होतात. तर निश्चितच ग्राहकांसाठी असेल किंवा एकूणच देशातील सरकारसाठी असेल, देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ह्या गोष्टी आहेत. या ठिकाणी आपलं हे प्रकरण आणि आपला BA सेकंड इयर सेमिस्टर 4चा सिलेबस या ठिकाणी संपला. सर्व विद्यार्थ्यांना येणाऱ्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा.